नमस्कार. या समूहावर मला आपण सगळ्यांनी बोलावलंत. आपण इथे गेले 3 महिने मनाच्या श्लोकांबद्दल बोलतो आहोत. तर मनाला केलेला उपदेश रामदास स्वामींनी, त्याचा माझ्या जीवनाशी किंवा माझा तुमच्याशी काय संबंध आहे, मला इथपर्यंत जी माझी वाटचाल झाली आध्यात्मिक, त्याच्याबद्दल मी सांगावं, मी बोलावं असं अरविंदजींनी मला विचारलं. आणि प्रियंका, तू पण मला विचारलंस, तर ह्याच्याबद्दल पहिल्यांदी तर तुमचे सगळ्यांचे आभार की मला इथे बोलवलं. माझा जो प्रत्यक्ष अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन, आणि त्याच्यातनं बघा की तुम्हाला काय पटतंय काय नाही पटत. आणि तुम्ही मी जे सांगतोय त्याच्याबद्दल पूर्णपणे विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जे पटेल ते तुम्ही घ्या त्यातनं. जे तुम्हाला नाही पटणार ते ठीक आहे, तुम्ही तुमच्या अनुभवातनं त्याला पडताळून बघा. मी जेव्हा इथे शिकायला आलो होतो ना, तेव्हा इथे रॉनाल्ड रेगन प्रेसिडेंट होते. त्यांचं एक असं पंच लाईन होती. ते म्हणायचे की ट्रस्ट बट व्हेरीफाय. ते रशियाबद्दल बोलताना सांगायचे तेव्हा. त्याप्रमाणे तुम्ही माझं ऐका, पण त्याचा विचार करा स्वतःच्या मनात आणि पडताळून बघा की ते पटतंय की नाही तुम्हाला. तर मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करेन बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स आणि आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने. म्हणजे आपल्या आध्यात्मिक साधनेचा, आध्यात्मिक बोधाचा आणि आजचं जे विज्ञान आहे, आधुनिक विज्ञान, त्याचा विरोध नाही आहे. आपण जर दोन्हीकडे डोळे उघडे ठेवून बघितलं तर आपला जो दैनंदिन अनुभव आहे, आपला स्वतःचा अनुभव, तो आणि आधुनिक विज्ञान, ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नाही आहेत. आधुनिक विज्ञानाच्या आधाराने देखील आपल्याला स्वतःचा शोध घेता येऊ शकतो. तर मी त्याचप्रमाणे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो, एक 15 ते 20 मिनिट. तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी मी आशा करतो. तर मी एक प्रयोग केला स्वतःवर, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगेन, म्हणजे हाऊ आय गॉट देअर. कारण की मला हा प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये अनेक गोष्टी केल्यात आणि नंतर तुम्ही आध्यात्मिक साधनेकडे वळलात, तर ते कसे वळलात. तर अशा प्रकारे आपण जेव्हा वळतो तेव्हा आपल्यावर भगवंताची कृपा झालेली असं समजायचं. तर कसं झालं बघा, पहिले मी केव्हाही भाषण करतो ना अशा विषयांवर, तेव्हा मी लोकांना सांगतो की बघा, हे मी जे तुम्हाला सांगणार आहे हे काही मेडिकल ॲडवाईस वगैरे नाही आहे. तुम्ही हे आपल्या मनाने अंडर गायडन्स, म्हणजे विदाऊट गायडन्स करायला नको, अंडर गायडन्सच करायला पाहिजे, कोणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच करायला पाहिजे हे. हं? तर याच्यामध्ये बघा मी काय काय सांगणार आहे आज. तर ह्या 5-6 गोष्टी आपण, लवकर होईल बरं काय, घाबरू नका एवढे सगळे टॉपिक्स बघून. ह्याच्यावर एक एक 2-2 स्लाईड्स आहेत, तर अर्ध्या अर्ध्या मिनिटात एक एक स्लाईड होईल, ठीक आहे. तर थोडं बॅकग्राऊंड बघू आपण, त्यानंतर काही निसर्गाचे नियम आहेत मूलभूत. त्यानंतर मी आहार शुद्धीचा प्रयोग केला, त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे की आपण नेहमी शिजवून खातो ना अन्न, कुठली तरी प्रक्रिया करून खातो अन्नावर. तर त्याच्यापेक्षा प्रक्रिया न करता जर खाल्लं अन्न, त्याचा काय फायदा होतो, त्याचा काय आपल्यावर परिणाम होतो, त्याच्याबद्दल आपण बोलू. आपलं आरोग्य आपण किती चांगलं आणि कसं चांगलं ठेवू शकतो, माझ्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि इनर ट्रान्सफॉर्मेशन काय झालं, ह्याच्याबद्दल खरं तर तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं उत्सुकता आहे. पण इनर ट्रान्सफॉर्मेशन ना, ते आपण काही सांगूच नाही शकत की कसं झालं ते. आपल्याला एक्सटर्नल ट्रान्सफॉर्मेशनबद्दलच सांगता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल ट्रान्सफॉर्मेशन दिसेल, इनर ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला कसं काय मी समजावून सांगू, है ना. पण मी प्रयत्न करेन शब्दांमधनं जेवढं सांगता येईल तेवढं. नंतर टेक होम मेसेज, की एवढं सगळं ऐकल्यानंतर काहीतरी तर सांगा की जे आपल्याला रेफ्रिजरेटरवर चेक ठेवून ठेवता येईल. तर त्या 2 स्लाईड्स आहेत, डूज आणि डोंट्स. डोंट्स आणि डूज. पहिले काय करू नये हे माहिती पाहिजे, नंतर मग काय करावं हे माहिती पाहिजे. त्यानंतर आम्ही एक इनिशिएटिव्ह सुरू केलं आहे, उपक्रम घेतला आहे हाती, त्याचं नाव आहे सत्व. त्याच्याबद्दल थोडंसं सांगेन आणि मग कन्क्लुडिंग रिमार्क्स. सो लेट्स ट्राय टू सी इफ आय कॅन डू इट इन 15 मिनिट्स. ओके. तर हे माझं व्यावसायिक, व्यावहारिक बॅकग्राऊंड आहे की मी स्वतः केमिकल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग शिकलो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टुअर्डशिपमध्ये सगळं काम केलं प्रोफेशनल, अजूनही करतोय. कन्सल्टिंगमध्ये काम केलं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं, रिसर्च, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, स्टार्टअप, युनिव्हर्सिटी. मी आता टीचिंग सध्या करतोय. मला इथल्या युनिव्हर्सिटीने सांगितलं की तुम्ही अमुक एक कोर्स येऊन शिकवा. तर मी म्हटलं ठीक आहे, शिकवतो. त्यानंतर ह्या सगळ्या यात्रेमध्ये वेदांत, योग आणि गीता यांचा अभ्यास करण्याची मला संधी पण मिळाली आणि त्याच्यामध्ये आनंद उत्पन्न झाला.
ती जी आनंद यात्रा आहे ती मी तुमच्यासोबत आत्ता थोडीशी शेअर करतो. तर ह्याची सुरुवात कशी झाली बघा, की 1 ऑक्टोबर 2017 रोजी आमचे बंधू आहेत अतिशय उत्तम गायक, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधले सध्या जे गायकांचे गायक आहेत असं समजले जातात ते म्हणजे पंडित उल्हास कशाळकर. त्यांच्या गाण्याची मैफल होती. तर मी कर्मधर्म संयोगाने म्हणजे माझ्या ऑफिसच्या कामाने चेन्नईमध्ये होतो त्या दिवशी. तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हटले की तुम्ही या, तुम्ही माझ्या हॉटेलवर या, मग आपण दोघे एकत्र जाऊ. तर तर त्यांच्यासोबत त्यांच्या शर्टला हात धरून आपण जर गेलो तर कोणी आपल्याला अडवत नाही, नाही का? तर तिथे आम्ही गेलो. तर हा प्रायव्हेट कार्यक्रम होता. त्यांचे कोणी मित्र होते, त्यांची सत्तरी वगैरे झाली, तर त्यांनी त्यांच्या घरी त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर हे सगळं कार्यक्रमाचं दृश्य बरं का. तर हा कार्यक्रम साधारण एक 1.5 तास चालला. नंतर मग ऑफकोर्स लोकांची काही उठण्याची इच्छा इच्छा नव्हती, तर लोकांनी त्यांना म्हटलं की आणखीन थोडंसं का. तर ते म्हटले ठीक आहे, आता आपण एक चहा वगैरे पिऊ थोडंसं, मग पुन्हा बसूया. पण त्याच्यानंतर मला ते म्हणाले की तुम्ही माझ्या मागे येऊन तानपुऱ्यावर बसा. मी म्हटलं की अरे मी गेल्या 30 वर्षात तानपुरा घेतलेला नाही हातात, तुम्ही काय मला सांगताय? तर म्हणे नाही नाही, तुम्ही येऊन बसा. तर त्याचं कारण हे होतं की ह्या ज्या दोघी बायका त्यांच्या मागे बसल्या आहेत ना, त्यांच्याकडनं त्यांना व्होकल सपोर्ट नव्हता. हे मला नंतर कळलं बरं. हे मला त्यांनी आधी सांगितलं असतं की तुमच्याकडनं मला व्होकल सपोर्ट हवा आहे, तर मी बिलकुल नसतं गेलो. तर एनिवे मी गेलो आणि मग तिथे बसलो. आता पहा, मी काही आय एम नॉट ड्रेस्ड फॉर द ओकेजन आयदर. मी तर आपलं शर्ट पॅन्ट घालून गेलो होतो. मला त्यांच्यासोबत गाणं थोडीच म्हणायचं होतं, तानपुरा नव्हता वाजवायचा. पण झालं खरं तसं. आणि त्यांनी मला गायला लावलं. तर ते सगळं ठीक झालं, परंतु ना मला तासभराच्या वर तिथे बसता आलं नाही. माझ्या मांड्या भरून आल्या, पाय दुखायला लागले. मग मी, ती जी दुसरी बाई आधी बसली होती ना, ती माझ्या मित्राची बायको आहे. तर मी तिला म्हटलं की तू आता बाबा इथे ये, मला इथनं सोडव, सुटका कर माझी, आणि मी समोर जाऊन बसतो तिकडे, मी जरा पाय बी मोकळे करतो आणि आरामात बसतो. तर मला ते फार एम्बॅरेसिंग वाटलं की इतक्या मोठ्या गायकांनी आपल्याला त्यांच्या मागे तानपुरा वाजवायला बोलवलं, परंतु आपल्याला तासभराच्या वर बसता पण आलं नाही. आणि हे ज्या आसनात बसलेत ना, ते 4 तास बसले होते. माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे आहेत. तर मला खूपच एम्बॅरेसिंग वाटलं ते. तर मी म्हटलं आता, मी आता चेन्नईमध्येच होतो. मी म्हटलं आतापासून मी एक प्रयोग करणार आहे की मी स्वतःला एवढा शहाणा समजतो ना, मी अमेरिकेतनं PhD केलं आहे, मला सगळं एवढं सगळं सगळं येतं, मी सात्विक अन्न खातो, मी सगळी योगासनं करतो, हे सगळं आहे, पण तरी मला तासभर बसता पण ते येत नाही. किती नामुष्की. असं पुन्हा होऊ नये म्हणून मी चेन्नईला गेलो आणि एक छोटासा कुकर विकत आणला. मी म्हटलं आपण रोज ताजं अन्न, भात किंवा खिचडी करून खायची आणि बाकी सगळं नैसर्गिक खायचं. अशा प्रकारचा प्रयोग करून तो. हं? आणि मोस्टली कुक्ड टू मोस्टली रॉ किंवा मोस्टली नॅचरल असा प्रवास मी सुरू केला. एक 2-3 महिने केला तो प्रयोग. ठीक आहे. तर त्याच्यामधले जे मूलभूत सिद्धांत आहे जे मी शिकलो, ते असे आहेत पहा, की ऑल ऑर्गॅनिझम सीक हेल्थ अँड वेलबिंग. म्हणजे प्रत्येक जीवाला इथे ना स्वतः चांगलं असावं असं वाटतं. म्हणजे जीवांचे जे 4 फंडामेंटल अर्जेस असतात ना, त्याला म्हणतात आहार, निद्रा, भय आणि मैथुन. त्यापैकी आहार जो आहे या प्रत्येक जीवाला हवा असतो. कशाकरता? आपलं मेंटेन करण्याकरता. जस्ट टू मेंटेन अवर बॉडी. तर दुसरं काय असतं, की प्रत्येक जीव जो असतो ना, तो बॉर्न हेल्दी असतो. हे निसर्ग त्याला सुदृढ आणि निरोगी अवस्थेत पाठवत असतो. परंतु तो रोगी नंतर बनतो. म्हणजे एस्पेशली हे मनुष्यांचं सांगतोय. प्राण्यांमध्ये असं होत नाही शक्यतोवर, पण मनुष्यांमध्ये होतं. कारण कुठलाही प्राणी त्याच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा उपभोग घेत नाही किंवा उपयोग पण करत नाही. मनुष्य प्राणी सोडला तर. आता हेल्थ आणि वेलबिंग डिपेंड अपॉन हेल्दी फूड, हेल्दी एन्व्हायरमेंट. आपण जे अन्न खातो ते, आपलं जे वातावरण आहे ते, आणि हार्मनी अमंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, असं म्हणतात ना ज्ञानेश्वर महाराज. ते आहे ते. तर तशा प्रकारे जर आपण राहिलो, तशा प्रकारच्या वातावरणात जर राहिलो, तर आपण चांगले राहू शकतो. ठीक आहे. तर ही फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे निसर्गाचे मूलभूत नियम. ठीक आहे. तर आता पहा की नॉर्मली आपण कसं जेवतो बघा, भारतीय लोक, आहे की नाही? तर अशी आपली सगळी पंचपक्वान्नांची थाळी असते कधी कधी, जर आपण एखाद्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जर गेलो, तसं आपल्याला खायला मिळू शकतं आणि अशा प्रकारचं खायला आपल्याला आवडतं. पण पहा की मनुष्या व्यतिरिक्त कुठलाही प्राणी आपलं अन्न शिजवत नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करत नाही. आता शिजवल्यामुळे अन्नाची चव कधी कधी चांगली होते आणि काही अन्न जे असतं ते जरा पचायला सोपं पण होतं. परंतु
त्याच्यामुळे त्याची जी न्यूट्रिशनल आणि एनर्जी व्हॅल्यू असते म्हणजे त्यातलं जे सत्व असतं किंवा ऊर्जा असते ती कमी होते. त्यामुळे काय होतं की आपल्याला जेवढी ऊर्जा हवी असते रोजच्या कामासाठी त्याच्यापेक्षा जास्त अन्न आपल्याला खायला लागतं असं होतं. पण समजा आपण नैसर्गिक अन्न खाल्लं विच इज प्रोड्यूस थ्रू फोटोसिंथेसिस म्हणजे फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेतनं जे तयार होतं त्याच्यामध्ये मग फळं आलीत किंवा बिया आल्यात किंवा भाज्या आल्यात किंवा मग अंकुरित बिया आल्या. हां, तर अशा प्रकारच्या वस्तू जर आपण खाल्ल्या तर त्याच्यामध्ये काय असतं की ह्या अन्नामध्ये ना एन्झाईम्स असतात की जे त्याच्या सोबतच येतात म्हणजे मग ते पचवायला मदत करतात. आणि हा सगळा जो प्रकार आहे हा फार एनर्जी एफिशियंट आहे. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी ऊर्जा लागते आणि सगळंच्या सगळं सौर ऊर्जेवरच तर चाललेलं आहे ना. इट इज ऑल बिईंग रन ऑन सोलर पॉवर. जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या अन्नाची सवय होते ना असं अन्न खाण्याची तेव्हा असं लक्षात येतं की हे फार ज्युसी म्हणजे फार रसदार आहे, फार चविष्ट आहे आणि प्राणशक्तीने युक्त आहे असं होतं. आता आपण आपलं आरोग्य कसं व्यवस्थित टिकवून ठेवायचं तर गीतेमध्ये एक श्लोक आहे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. ॲप्रोप्रिएट फूड ॲप्रोप्रिएट एक्सरसाइज वर्क रेक्रिएशन आणि रेस्ट हे जर केलं तर आपण व्यवस्थित राहू शकतो. ठीक आहे. कारण आपल्या अन्नाचं जे रूपांतर होतं ना आपल्या शरीरामध्ये तर अन्नापासून रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र ह्या सप्तधातूंमध्ये अन्नाचं रूपांतर होतं जर अग्नी चांगला असेल तर. ठीक आहे. आणि मग त्याचं जे सूक्ष्म तत्वामध्ये जे रूपांतर होतं त्याला म्हणतात ओजस. त्याच्यामुळे मनुष्याला इम्युनिटी चांगली राहते, मनुष्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर तेज असतं आणि एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी तयार होते. अशा प्रकारचं अन्नाचं रूपांतर होतं. आपलं मन देखील त्याच्यापासून तयार होतं. ठीक आहे. आणि दुसरे जे हेल्थ बेनिफिट्स आहेत म्हणजे आपल्या आरोग्यावर कसे चांगले परिणाम होतात पहा, की रोग कुठले झालेले असतील तर ते रिव्हर्स होतात. नाही ते चालले जातात मुळापासून. कारण की आपण आपल्या शरीरामध्ये चांगली वस्तू घालतो, तर ज्या चांगल्या वस्तूपासून आपलं शरीर तयार होतं, त्याच्यापासून रोग तयारच नाही होत. त्यामुळे मेडिकल पॅरामीटर्स जर आपण आपले बघितले, तर बॉडी वेट, BMI, ब्लड शुगर, ब्लड कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, हार्ट रेट ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात. आजारी जरी पडलो तरी फार रेअरली असं होतं आणि आपण लवकर बरे होतो. इम्युनिटी चांगली राहते. त्यानंतर आपला जो गट मायक्रोबायोम असतो म्हणजे आपल्या पोटामधले जे जीवजंतू असतात ते चांगले राहतात. हेल्दी गट मायक्रोबायोम तयार होतो आपल्या शरीरामध्ये आणि आपल्याला बरं वाटतं आतून. त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन कमी होतं. म्युकस लेव्हल म्हणजे कफाचं प्रमाण कमी होतं शरीरातलं. ॲलर्जीज चालल्या जातात. मला खूप होत्या ॲलर्जीज, त्या सगळ्या चालल्या गेल्या. बॉडी फ्लेक्सिबिलिटी खूप इम्प्रूव्ह होते. मी तुम्हाला काही फोटो दाखवेन तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकं शरीर कसं काय लवचिक आहे. ओरल हायजीन इम्प्रूव्ज म्हणजे सकाळी उठल्यानंतर दात घासण्याची आवश्यकता वाटत नाही, इतकं क्लीन असतं. ओके. आपली त्वचा खूप अतिशय तलम अशी होते आणि तेजस्वी होते. हं? आणि शरीराला दुर्गंधी नाही येत. नंतर आता काही प्रॅक्टिकल ॲडव्हान्टेजेस आहे पहा, की आपल्याला जर कमी अन्नातनं जास्त ऊर्जा मिळाली तर आपण अन्न कमी खाऊ तर आपला अन्नावरचा खर्च पण कमी होईल ना आणि आपण वेस्ट कमी जनरेट करू. म्हणजे आपल्या शरीरातून कचरा फेकण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. ह्याच्यानंतर आपल्याला झोप कमी लागते. आता आपण इथे झोपण्यासाठी आलो आहोत की जागा राहून आणि पुढे जाण्यासाठी आलेलो आहोत. झोपेचं प्रमाण कमी होतं. प्रोडक्टिव्हिटी आपली वाढते. मी इंटरनॅशनली ट्रॅव्हल करतो त्यामुळे जेटलॅग होत नाही मला. ओके. वेळ वाचतो आपला कारण की आपण स्वयंपाक करत नाही. त्यामुळे स्वयंपाक करायला लागणारा जो वेळ असतो तो वाचतो. स्वयंपाक नाही करत त्यामुळे फ्युएल सेव्हिंग होतं. आपण तेवढी ऊर्जा कमी वापरतो. त्यानंतर तुम्हाला स्वयंपाक येण्याचीच काही गरज नाही. तुम्ही समजा हे नैसर्गिक अन्न खाल्लं तर. आणि जर आपण अन्न शिजवलं नाही तर आपल्याला भांडी घासायला लागत नाही. हा फार उपयोग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा पर्यावरणावर आणि समाजावर देखील चांगला परिणाम होतो. समजा आपण फळांची झाडं लावली तर त्याच्यामुळे सावली होते. त्यानंतर त्याच्यावर पक्षी बसतात. त्यानंतर जे जमिनीतलं पाणी असतं ना त्याचं कन्झर्वेशन होतं. फळं किंवा भाज्या किंवा नैसर्गिक अन्न आपण जेव्हा खातो त्याचं कार्बन फूटप्रिंट फार कमी असतं. त्याचा पर्यावरणावरचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो ना तो फार कमी असतो. आणि फळांची झाडं लावण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजन मिळतं ना जर आपण फळं खाल्ली तर. डिमांड ड्राईव्हज द सप्लाय असं होतं. आणि शेतकऱ्याला देखील लो मेंटेनन्समध्ये लाँग टर्म इन्कम मिळतं. अशा प्रकारचं अशा प्रकारचे फायदे होतात.
आता हा सगळा प्रयोग मी जेव्हा केला त्याच्यानंतर माझ्यामध्ये काय बदल घडला तुम्हाला दाखवतो, की ऑक्टोबरमध्ये पहा मी कसा होतो. आपण तो फोटो बघितला ना उल्हाजींच्या सोबत. त्याच्यानंतर मी हा प्रयोग सुरू केल्यानंतर बाय द मिडल ऑफ नोव्हेंबर थोडं बरं वाटायला लागलं मला. थोडा बरा झालो मी. पण 31 डिसेंबरपर्यंत तर पुष्कळच फरक पडला. म्हणजे साधारण एक 8-1 किलो वजन कमी झालं 2-3 महिन्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं, की आता आपण फक्त नैसर्गिक अन्नच खायचं आहे. आता आपण शिजवलेलं अन्न खाणारच नाही. आपण 2 आठवडे फक्त हा प्रयोग करून बघू. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, की 2 आठवडे तो प्रयोग करण्याची गरज पडलीच नाही. 10 दिवसातच एकदम चेहऱ्यात बदल घडला. पहा किती फरक पडला. आणि त्याच्यानंतरच्या 4 आठवड्यांमध्ये संपूर्ण मनुष्यच बदलला. आता तुम्ही बघा, की ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये किती फरक पडला. तर आता हे तुम्हाला दिसतंय चित्राने, ठीक आहे. परंतु आता आतनं काय बदल घडला ते मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळात. तर ज्या लोकांना जरा मेडिकल पॅरामीटर्समध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी हे नंबर्स आहेत. ॲक्चुअल हार्ड नंबर्स. म्हणजे आपण सायंटिस्ट आहोत ना, त्यामुळे आपल्याला एव्हरीबडी सेज की यू शो मी द डेटा. माझे एक मित्र आहे ते मला म्हणायचे की वी ट्रस्ट इन गॉड, एव्हरीबडी एल्स मस्ट प्रेझेंट डेटा. तर हे घ्या डेटा. तर कंबर 36 पासून 31 पर्यंत कमी झाली इंच. वजन 80 पासून 68 किलोपर्यंत झालं, विच इज नॉर्मल फॉर माय हाईट आणि माय एज. ठीक आहे. ब्लड प्रेशर 130-90 असायचं, म्हणजे थोडं ऑन द हायर साईड असं म्हणतात लोक, त्याच्यापेक्षा कमी आलं. म्हणजे आता नेहमी 120-80 पेक्षा खाली असतं. ठीक आहे. पोस्ट मिल ब्लड शुगर एकदा केव्हा तरी 156 आली होती, तर ती नेहमी आता 100 पेक्षा कमी असते. 70 ते 100च्या मध्ये असते प्री मिल आणि पोस्ट मिल. त्यानंतर कोलेस्ट्रॉल 150 पेक्षा कमी आला. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आपोआप, म्हणजे मी काही केलं नाही स्वतःहून. जेव्हा टेस्टिंग केलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे हे असं झालंय म्हणून. आणि बघा की शक्ती कशी असते माणसाची, की आता आपल्या मनगटावर आपलं पूर्ण शरीर उचलता येतं. त्यानंतर तोलता येतं बॅलन्स. आणि लवचिकता किती आहे पहा, की खाली वाकल्यानंतर डोकं गुडघ्याच्या खाली जातं आणि हात म्हणजे पूर्ण पंजे टेकतात. इतकं होतं. इनर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय झालं पहा, की गीतेमधला जो रस होता तो पुन्हा पुनरुज्जीवित झाला. योगाची जी प्रॅक्टिस आहे, म्हणजे अष्टांग योगाचे सगळे आपले यम, नियम, आसन, प्राणायाम हे सगळं जे आहे ना, ते सहज जमायला लागलं. त्यानंतर क्रेविंग्स जे असतात ना, आपल्या मनामध्ये इच्छा असतात खूप, त्या कमी व्हायला लागल्या. लोकांबद्दल किंवा इन जनरल आपल्या आयुष्याबद्दल कंप्लेंट्स कमी व्हायला लागल्या. लोकांकडनं अपेक्षा कमी व्हायला लागल्या. त्यानंतर आनंदात राहायला लागलो, कुठल्याही कारणाशिवाय. आणि सगळ्यांबद्दल, म्हणजे फक्त मनुष्यांबद्दलच नाही, परंतु सगळ्या जीवांबद्दल एक प्रेमाची भावना मनामधनं आपोआप यायला लागली, असं व्हायला लागलं. तर आता हे टेक होम मेसेज तुम्हाला ॲज प्रॉमिस्ड, डोंट्स आणि डूज, की माझं हे सगळं ऐकून सडनली तुम्ही डोंट गो फ्रॉम व्हॉट एव्हर यू आर डुईंग टू अ कम्प्लिटली रॉ ऑर नॅचरल डाएट. असं करू नका कृपा करून. ठीक आहे. कारण की त्यांनी तुमची तब्येत बिघडू शकते. नियम जो पहिला आपल्याला पाळायचा तो हा आहे, की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. ठीक आहे. आणि तहान लागल्याशिवाय मी पाणी नाही पिणार. त्यानंतर दिवसातनं 2 पेक्षा वेळा जास्त खाण्याची गरज पडत नाही. जी व्यक्ती ऑफिसमध्ये बसून काम करते तिला. जी बाहेर मेहनत करत असेल तिच्यासाठी ही गोष्ट वेगळी आहे. परंतु आपल्यासारख्या लोकांना 2 पेक्षा जास्त वेळा खायची काही गरज नाही. त्यानंतर पहिल्यांदा ढेकर येतो. आपण जेव्हा सावकाश जेवतो ना, तेव्हा थोडासा ढेकर येतो छोटासा. तेव्हा साधारण अर्धं पोट भरलेलं आहे असं समजायचं. त्याच्यानंतर जी 50% जागा उरलेली असते ती डायजेस्टिव्ह ज्युसेस, म्हणजे हे एन्झाईम्स वगैरे जे असतात ना, सगळे द्रव्य आपल्या शरीरातले ते पोटात जातात. तर त्याच्यासाठी जागा सोडायची असते आणि थोडीशी हवेसाठी. मग ते बरोबर मिक्स होतं आपल्या पोटामध्ये आणि मग ते पचतं चांगलं. 2 जेवणांच्या मध्ये अजिबात चावमेव खायचं नाही. आणि त्यानंतर अवॉइड स्टिम्युलंट्स, इंटॉक्सिकंट्स, जे अंमली पदार्थ किंवा दारू, सिगरेट वगैरे, ड्रग्स किंवा रिफाईंड शुगर म्हणजे पांढरी साखर, रिफाईंड फ्लावर म्हणजे मैदा आणि ॲनिमल डिराईव्ह प्रॉडक्ट्स, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं झालं, इन्क्लुडिंग मीट, पोल्ट्री, एग्स, त्यानंतर फिश म्हणजे सी फूड आणि डेअरी. ह्याच्यापासून माणसाने दूर राहिलेलं बरं. आता करायचं काय? तर जितकं शक्य होईल तितकं नैसर्गिक अन्न खायचं. तेही लोकल आणि सीझनल, जितकं मिळेल तितकं. ठीक आहे. आपलं अन्न सिंपल ठेवायचं, साधं ठेवायचं. आणि जर शिजवून खायचंच असेल, शिजवून खाल्ल्याशिवाय राहूच शकत नसाल, तर यू कुक फ्रॉम स्क्रॅच. म्हणजे तांदूळ घ्या, डाळ घ्या, त्याचं भात लावा, खिचडी लावा, काहीतरी खा आणि खा. डोंट बाय समथिंग प्रोसेस्ड. मील्स ड्युरिंग सनलाईट आवर्स, म्हणजे जेव्हा सूर्य
डोक्यावर असतो तेव्हाच जेवायला पाहिजे. तर मी सकाळी साधारण 9 ते दुपारी 3, 4, 5 पर्यंत ह्या दरम्यान 2 वेळा जेवतो आणि बाकी वेळेस मग मी उपवास करतो. तर युजली ओव्हरनाईट 16+ आवर्सचा उपवास होतो. त्याच्यानंतर एक रेग्युलर रुटीन असायला पाहिजे आपलं कामाचं, एक्सरसाइजचं, जेवणाच्या वेळांचं, त्यानंतर रेक्रिएशनचं सुद्धा. जी गोष्ट आवडते आपल्याला करायला, समजा एखाद्याला संगीत आवडत असेल किंवा फिरायला जायला आवडत असेल किंवा एक्सरसाइज आवडत असेल, जरूर करा. खेळ आवडत असेल एखादा, जरूर करा. स्लीप बिफोर 10 PM अनलेस यू आर डुईंग दिस प्रेझेंटेशन. त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज, त्याच्यामध्ये स्ट्रेचेस जे असतात ना ते आपल्याला करणं फार आवश्यक असतं. तर मी सूर्यनमस्कार करतो रोज आणि ते मी रेकमेंड पण करतो लोकांना की जर त्यांना शक्य असेल जरूर करावे. त्यानंतर एखादा खेळ जर आवडत असेल तर खेळावं. तर हे सूर्यनमस्काराची एक स्लाईड, याच्यामध्ये एक 12 त्यांचे स्टेप्स आहेत. तर अशा प्रकारचे सूर्यनमस्कार आपल्याला करता येत असावेत असं मी गृहीत धरतो, किंवा जर येत नसतील तर तुम्ही मला विचारा आणि मी तुम्हाला हे सांगू शकतो. त्याच्यानंतर हे ट्रान्सफॉर्मेशन पहा कसं झालंय. माझी एक बहीण आहे मानलेली, हिचं नाव आहे पूजा, ती पुण्याला असते. तर तिने मला फोन करून विचारलं की माझं वजन कमी होत नाही. तर मी म्हटलं की तू हा प्रयोग करून पहा, आणि मी तिला त्याच्या मागचं सगळं शास्त्रीय कारण समजावून सांगितलं. ती म्हणाली ठीक आहे, मी करते. तिचं साधारण वर्षभरामध्ये 72 किलोपासून ते 59 किलोपर्यंत आलं. तर ती खूप खुश झाली. मग ती म्हणाली की आपण हे सगळं लोकांना सांगण्यासाठी एक काहीतरी उपक्रम करूया, आपल्या हातात घेऊ. म्हटलं ठीक आहे, चालेल. ही आमची दुसरी एक बहीण आहे मानलेली, ती असते विस्कॉन्सिनमध्ये. तर तिचंही वजन साधारण 72-73 किलो होतं. ते आता 58 वगैरे किलोवर आलेली आहे. 15 किलो वजन कमी झालं तिचं. तिला खूप छान वाटतं आणि आतनं पण खूप शांत वाटतं. ती पण येते अजूनही योगासनांच्या आमच्या वर्गाला येत असते ती रोज. रोज म्हणण्यापेक्षा हां, रोजच येते. म्हणून आम्ही हा एक कार्यक्रम सुरू केला, त्याचं नाव आहे सत्व. तर हे याचे वेबसाईट डिटेल्स आणि ॲड्रेस वगैरे असं काय काय तुम्हाला जर इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. सत्व.लाईफ, त्याच्यामध्ये आम्ही काय काय गमती जमती करतो तुम्हाला कळेल. तर एकंदरीत आपण समजा आपली आहारशुद्धी केली तर त्यांनी आपली चित्तशुद्धी होते, असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि शुद्ध चित्तामध्येच आपल्याला स्वतःचं दर्शन होऊ शकतं. आपण जर साधी राहणी आपल्या जीवनात अवलंबली आणि जर आपण नीड लेवलला राहिलो, म्हणजे मला जेवढ्याची गरज आहे तेवढंच फक्त मी घेणार, त्याच्या जास्त घेणारच नाही. कारण की ते जेव्हा मी करेन ना तेव्हा मी प्राण्यांच्या लेवलला येईन. आता काय होतं की माझ्या गरजेपेक्षा मी जास्त घेतोय, तर म्हणजे काय की मी प्राण्यांपेक्षाही खालच्या स्तरावर आहे. तर जेव्हा मी नीड लेवलवर येतो तेव्हा मी प्राण्यांच्या स्तरावर येतो. नंतर मग आपण विचार करू की बिईंग ह्युमन म्हणजे काय. म्हणजे मी मनुष्य आहे, प्राण्यांपेक्षा तर वेगळ्या स्तरावर आहे ना. तर म्हणजे कोण. तर त्याच्यासाठी शिस्तबद्ध युक्ताहार विहारस्य ह्या सिद्धांतानुसार आपलं जीवन आपल्याला चालवायला लागतं. त्यानंतर मग कॉन्टेम्प्लेट, जे आता आपण सध्या करतो म्हणजे स्वाध्याय, मी कोण आहे ह्याच्याबद्दल विचार करायचा आणि बी हेल्दी आणि हॅपी. तर ह्या सगळ्या माझ्या यात्रेमधनं मला जो आनंद स्वतःला मिळाला त्याचं मी वर्णन नाही करू शकत. परंतु थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर होपफुली तुम्हाला सगळ्यांना हे पटलं असेल. तर ह्याच्यानंतर मी प्रश्न घ्यायला तयार आहे, आणि जर तुमची हरकत नसेल तर मी हे रेकॉर्ड करतो, नाही तर मी हे बंद करतो. रेकॉर्ड करा. चांगलं ठीक वाटलं आहे, ऐकून. अवश्य. तर तुम्ही जर प्रश्न असतील आपल्याला काही तर आपण अवश्य विचारा. हा. प्रश्न आहेत, 2-3 आहेत प्रश्न मला. अवश्य. पहिली गोष्ट, तुम्ही म्हणाल सूर्यनमस्कार मारा म्हणून, करा म्हणून. साधारण किती म्हणजे? जेवढे होतील तेवढे. तर पहिले जर आपण अजिबात करत नसू तर आपण हं, 2, 3, 4 नमस्कारांपासून सुरू करू, नंतर मग वाढवत जाऊ. आता मी रोज साधारण 50 एक करण्याचा प्रयत्न करतो. 108 पर्यंत घेऊन जा जर शक्य असेल तर. साधारण मी एक अर्धा तास वगैरे करतो, म्हणजे जोपर्यंत शरीर पूर्णपणे हलकं होत नाही आतून. सूर्यनमस्कार चांगले झाले ना त्याच्यामुळे आपल्याला जास्त एनर्जेटिक एनर्जी वाटतं. येते. हां, कारण मी थकत नाही मारतो, माणूस. हा, मी 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 माझे ऑन ऑफ आणि ऑफ होतात. म्हणजे 30 पर्यंत नेलेत मी माझे. आणि माझा पर्सनल अनुभव असा आहे की हो, बरोबर व्यवस्थित सूर्यनमस्कार झाले असतील तर तर त्यांनी एनर्जी ऊर्जा लेवल वाढते, कमी नाही खूप होत. खूप खूप चांगली एनर्जी लेवल वाढते. आणि दुसरा प्रश्न असा होता की हा जो तुम्ही सत्व ग्रुप सांगितलाय त्याच्यामध्ये काय मग टिप्स मिळतात का की? हो, हा, अवश्य. म्हणजे ओके. हे आम्ही एक 90 दिवसांचा कार्यक्रम ऑफर करतो की त्याच्यामध्ये 90 दिवसामध्ये ही शिस्त लागतेच.
बाकी आणि आपलं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि आपण किती सिन्सिअर आहोत त्यानुसार महिन्याभरात पण ट्रान्सफॉर्म होऊ शकतो माणूस. आमच्या इथे असे लोक आहेत की ज्यांना महिन्याभरामध्ये ते म्हटले की आम्हाला आता हे तुमचं आहारशुद्धी योगा विगा ह्याच्यामध्ये नाही आहे इंटरेस्ट, आध्यात्मिक ह्याच्यात इंटरेस्ट आहे. ते आमच्या ग्रुपमध्ये त्याच्यासाठी ते आता आहेत की तुमच्यासोबत रोज आमचा सत्संग होतो. त्यांना कधी काही प्रश्न वगैरे असले तर ते विचारतात. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे शैलेंद्र, की मी स्वतः कोण आहे त्याची ओळख पटायला पाहिजे. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो, हे सगळ्या वेदांचं सांगणं आहे. मी ही एकच वस्तू जाणण्यायोग्य आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत आपल्या जागी, जाणाव्यात त्या, असं नाही की नाही. परंतु जितक्या जास्त गोष्टी आपण अनात्म स्वरूपाने जाणण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला माहिती असतात, तितके आपण स्वतःपेक्षा दूर जातो. तर त्या माहिती असायला काही हरकत नाही, असाव्यात, परंतु आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे. मला एक विचारायचं अवश्य. आहे. सूर्यनमस्कार तर चांगले आहेतच, पण तुम्ही प्राणायाम करता का? प्राणायामाबद्दल काय तुमचं मत आहे? कारण तुम्हाला मी प्राणायाम जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्राणायाम करावा नाही लागत, होतो आपोआप. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये कर्ताभाव असतो. ठीक आहे, तर आपण प्राणायाम करून थकून जाऊ, कारण की प्राणायाम आपण करतो आहोत, नाही का. आपण 24 तास नाही करू शकत, पण 24 तास श्वास तर सुरू आहे ना. आपण जन्मलो त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत 24 तास आपण श्वास घेतोय, त्याच्यात नाही थकत. का नाही थकत? कारण की त्याच्यामध्ये कर्ताभाव नाही आहे. श्वास आपण घेत नसतो, श्वास घेतला जातो निसर्गाच्या नियमांप्रमाणे. भगवंत श्वास घेतो आपला. तर जर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर प्राणायाम करण्याची आवश्यकता होत नाही, म्हणजे प्राणायाम आपोआप व्हायला लागतो. पण तुमचा प्रश्न बरोबर आहे की मी प्राणायाम करतो, नाही असं नाही, प्राणायाम शिकवतो देखील. Yeah. परंतु जर युक्ताहार विहारस्य असलं आणि आपण यम नियम आसनं जर केली तर प्राणायाम आपोआप होतो. हा अनुभव आहे. Yeah. पण प्राणायामाने थकत नाही. आय कॅन नाही, टेल यू अजिबात फ्रॉम नाही. माय नाही, आय कॅन टेल यू प्राणायाम म्हणजे फ्रॉम माय अगदी सहज होत आहे एक्सपिरियन्स. ना. प्राणायाम मी स्वतः रोज करते. 1-1.5 तास करते, थोडा वेळ नाही. आणि अजिबात थकायला होत नाही. आणि आसनं मात्र 15-20 मिनिटं करते. पण सूर्यनमस्कार काही माझ्याच्याने इतके करणं होत नाही. माय एज काइंड ऑफ प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग सूर्यनमस्कार. मी प्रयत्न करते, 2-3 करते आणि थांबून जाते. पण प्राणायाम मात्र मी तास दीड तास सहज करू शकते विदाउट एनी प्रॉब्लेम. आणि पण आपल्या वयाला प्राणायाम विल बघा की आपल्या वयानुसार देखील ना आसनं खूप जास्त करण्याची आवश्यकता नाही. ह्या आसन प्राणायाम यांचा देखील उद्देश काय आहे, आपण स्वतः कोण आहोत ते ओळखता आलं पाहिजे. आसनांसाठी म्हणजे 196 वगैरे काहीतरी योगसूत्र आहेत. तर पतंजली मुनींनी आसनांसाठी फक्त 2 ओळी सांगितल्यात. राईट. स्थिर सुखम आसनम आणि प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम. तर प्रयत्न शैथिल्य म्हणजे सहजता आली पाहिजे. तर जसं आत्ता 6व्या अध्यायाबद्दल मला असं वाटतं कोणीतरी सांगितलं होतं आपल्याला आता. तर 6व्या अध्यायामध्ये जो सहज योग सांगितलाय ना ज्ञानदेव महाराजांनी, 6वा अध्याय जेवढा छोटा आहे ना, तितकं त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तारित केलेलं आहे, म्हणजे एक्सपॅन्ड केलं आहे. म्हणजे मूळची गीता 700 श्लोकांची, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्या त्याच्यावर लिहिल्यात. Yeah. तर त्यातही 6व्या अध्यायाला त्यांनी खूप जास्त एक्सपॅन्ड केलं आहे. तर ते जर आपण आत्मसात करू शकलो तर नथिंग लाईक इट. म्हणजे मला खूप चांगलं वाटलं तुमच्याकडे बघून, आणि तुम्ही हे सांगताय मला की 1.5 तास तुम्ही रोज करता प्राणायाम. फार म्हणजे ते दिसतंय ना तुमच्या चेहऱ्यावर. असं कारण तेच दिसायलाच पाहिजे. प्राणायाम will oxygenate your tissues. ॲब्सोल्युटली. And when each cell is oxygenated, it has to function at its ऑप्टिमम. optimum. ॲब्सोल्युटली. Right. And when it functions at its optimum, it keeps you healthy. So that's the benefit of pranayam. I am a Absolutely. great believer in pranayam, and I have been Absolutely. doing it for last 12 years. करेक्ट. So फॅन्टॅस्टिक. so I पण आसनं इतकी जास्त मी करत नाही जितकी करायची गरज पण नाही. स्थिर सुखम आसनम. तुम्ही ज्या Right. आसनामध्ये स्थिर आहे, म्हणजे ज्या आसनामध्ये तुमचं सुख स्थिर आहे त्याच्यात बसा. राईट.
because I'm an early riser. I usually wake up at 5:30 in the morning. परफेक्ट. मग तयार होऊन बसून माझं सगळं होईपर्यंत 8-8:30 होतात. करेक्ट. आराम प्राणायाम जॉईन द वगैरे. क्लब. थँक्यू. मला हे विचारायचं होतं, ही किती वर्षाची लोक करू शकतात? म्हणजे लहान मुलं हे करू शकतात का? म्हणजे की त्यांना हे पहा, 18 सारखं वर्षाच्या आधीपर्यंत ना प्रियंका, 18 वर्षाच्या आधीपर्यंत फारसे जास्त नियम पाळण्याची काही गरज नाही आहे. कारण की तोपर्यंत आपलं वाढतं वय असतं ना, आणि शरीर पण वाढत असतं. तर त्याच्यामध्ये फार जास्त रेस्ट्रिक्शन्सची गरज नाही आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हा खावं माणसाने, पण चांगलं घरी शिजवलेलं वगैरे अन्न खावं, भरपूर फळं वगैरे खावी, जी सीझनल फळं असतात किंवा भाज्या असतात त्या भरपूर खाव्या. नैसर्गिक अन्न जितकं खाता येईल तेवढं खावं. आणि बाकी जे शिजवलेलं आपल्याला आवडतं ते घरी शिजवलेलं, ताजं शिजवलेलं, शिजवल्याबरोबर एका तासात खाल्लं गेलेलं वगैरे अशा प्रकारचं अन्न जर आपण खाल्लं तर आपण खूप छान राहतो. बाहेर जाऊन खाण्याची काही अजिबात गरज नाही आहे. बाहेर समजा गेलो कधी प्रवासात वगैरे ना, तर मग आपल्यासोबत फळं घेऊन जावीत किंवा ड्रायफ्रुट्स घेऊन जावेत. ट्रेल मिक्स वगैरे असतं ना, आपल्या घरीच बनवायची ती ट्रेल मिक्स. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स, किसमिस, खजूर वगैरे अशा गोष्टी घेऊन जायच्या. आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक लाडू तयार करतो, म्हणजे एनर्जी बार, एनर्जी बॉल. तो खूप आवडतो आम्हाला सगळ्यांना. तर हे एकदा सवय झाली ना की ह्या सगळ्या गोष्टी अंगवणी पडतात आणि सहज व्हायला लागतात. म्हणजे आपण काही खूप विशेष करतोय असं वाटत नाही. खूप विशेष करतोय असं जोपर्यंत वाटतं ना तोपर्यंत आपण वी आर इन रेड झोन, डेंजरस टेरिटरी. ह्याला सत्वगुणाचा अहंकार म्हणतात. हा सगळ्यात खतरनाक आहे. म्हणजे जर मी मांस मच्छी खात असलो तर मी ते सोडू शकतो. म्हणजे मी तमोगुणापासून आता जरा बरा झालो, ठीक आहे. मी समजा रजोगुणी असलो, इफ आय एम ॲडिक्टेड टू माय वर्क वगैरे वगैरे असं जर असेल, कामाचा मला हवे असेल की हे सगळं काम मलाच करणं भाग आहे किंवा मीच करतो सगळ्यात चांगलं वगैरे, रजोगुणी, मला त्यातनं खूप काही काही कमवायचा पैसा वगैरे, ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर तो माणूस हे आपल्या असल्या क्लासला येऊन मेडिटेशन वगैरे करून प्राणायाम करून शांत होऊ शकतो, ठीक आहे. पण जो सात्विक असतो, की जो सकाळी 4 वाजता 5 वाजता उठतो, मेडिटेशन करतो, प्राणायाम करतो, कोणाला काही वाईट बोलत नाही, त्याला कसं सुधारणार? त्याला नाही सुधारू शकत. तर ह्याला म्हणतात विनोबा, ह्याला म्हणतात सत्वगुणाचा अहंकार. तर हा सातत्याने जातो. तर जर आपण ह्या गोष्टी सतत केल्या, म्हणजे आता जसं तुम्ही मला सांगितलं ना की मी 1.5 तास बसून प्राणायाम करते, तसं आपण कोणाला जाऊन सांगू का की मी 24 तास श्वास घेतो? असं नाही सांगणार. कारण की श्वास घेण्यामध्ये कर्ता भाव नाही आहे, त्याच्यामध्ये अहंकार नाही आहे. अहंकार म्हणजे डोंट टेक इट इन अ नेगेटिव्ह मॅनर. अहंकार म्हणजे आपल्या स्वतःच्या वेगळेपणाची भावना. आपल्या स्वतःच्या वेगळेपणाची जी भावना असते आपल्या मनामधली, म्हणजे मी सगळ्यांपेक्षा वेगळा, हे सगळे माझ्यापेक्षा वेगळे आणि हे सगळे खरे. दिस इज द ग्रेटेस्ट इल्युजन वी नीड टू गेट ओव्हर. कसं असतं बघा की आपल्या स्वतःची ओळख म्हणजे कशी असते की आपल्याला अनुभव काय होत असतो नेहमी. अनुभव आपल्याला नेहमी आपल्या मनामध्ये जे बाहेरच्या जगाचं प्रतिबिंब पडत असतं त्याचा होत असतो. बाहेरच्या जगाचा अनुभव आपल्याला जसं ते जग आहे तसा होत नाही. म्हणजे आत्ता देखील बघा की मी तुमच्याशी पेन्सिल्व्हेनियामध्ये बसून बोलतोय, परंतु अनुभव तुम्हाला तुमच्या आतमध्ये होतोय. अनुभव तुम्हाला 3 गोष्टींचा होतोय. ह्या चेहऱ्याची आकृती म्हणजे रूप, याचा रंग आणि कानामधनं आवाज. आता तुम्हाला जे 3 प्रकारचे अनुभव येत आहेत तुमच्या मनामध्ये, त्या अनुभवांना तुम्ही विक्रम पत्तर्कीने मराठी भाषा आणि आध्यात्मिक चिंतन हे नाव देत आहे. समजा एखाद्या अमेरिकन व्यक्तीने हे सगळं संभाषण ऐकलं ना, तर त्यांना देखील तोच अनुभव येईल जो तुम्हाला येतोय, परंतु त्याचा अर्थ त्यांना लागणार नाही. सो दे विल नॉट बी इंटरप्रेट द एक्सपिरियन्स. सो द एंटायर एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड हॅपन्स विदिन अस. नाव बाहेरचं जग आणि आपल्या मनामध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब, ह्या 2 गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. दे आर इंटरडिपेंडंट, परस्परावलंबी. हे जर आपल्याला कळलं तर काय लक्षात येईल की बाहेरचं जग जे आहे हे खरं तर माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. आणि मग जर असं कळलं तर त्याच्यासाठी जो 15व्या अध्यायामध्ये श्लोक सांगतात ना भगवंत की ऊर्ध्वमूलम अधशाख्यम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवेद. तर जेव्हा आपल्याला जगाचं ज्ञान अशा प्रकारे होतं तेव्हा
लक्षात येतं की हां, हे जग म्हणजे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. मग त्या प्रतिबिंबाला आपण सुधारण्याचा प्रयत्न नाही करत. त्या प्रतिबिंबापासून आपल्याला भीती वाटत नाही आणि त्याची आसक्ती राहत नाही. कारण ते प्रतिबिंब आहे. इट्स ओन्ली अन इल्युजन, इट्स ओन्ली अन अपिअरन्स, इट्स नॉट रिअल. हे जेव्हा कळतं ना तेव्हा आपण स्वतःच्या मनावर काम करायला सुरुवात करतो. मग हे मनाचे श्लोक फार कामाला येतात. तर अशा प्रकारची साधनं आपण जर मन लावून केली तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या समजावून सांगितल्या ना त्या सहजपणे घडतात. म्हणजे ह्या स्वतः मी करतोय किंवा म्हणजे आमच्या कार्यक्रमात जे लोक येतात त्यांना ते जेव्हा आम्हाला म्हणतात ना की तुमची आमच्यावर पुष्कळ कृपा झाली आणि तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं मिळालं आणि थँक्यू व्हेरी मच वगैरे, मी म्हणतो की बिलकुल नाही. तुम्ही निसर्गाच्या नियमांचं पालन केलं म्हणून निसर्गाने तुमच्यावर कृपा केली आणि तुम्हाला हा परिणाम मिळाला. आमचं त्यात काहीच नाही. आम्ही फक्त आमचा जो अनुभव होता तुमच्यासोबत शेअर केला. बाकी तुम्ही जर केलंच नसतं तर आम्ही कितीही सांगून तुम्हाला काय फायदा झाला असता? गुरु शिष्याच्या नात्यामध्ये शिष्य महत्वाचा असतो. गुरु कितीही चांगला असला तरी सुद्धा जर शिष्य नालायक असला, दुर्योधन होता ना, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. धर्म काय मला माहिती आहे पण त्याच्याकडे प्रवृत्ती नाही. अधर्म काय तेही माहिती आहे पण त्याच्यापासून निवृत्ती नाही आहे. मग आता काय करायचं? प्रत्यक्ष भगवान कृष्ण आहे माझ्या आयुष्यामध्ये परंतु मी दुर्योधन आहे, त्यामुळे मला काही कळत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे, कृष्णाचा प्रॉब्लेम नाही आहे तो. असं आहे. तर तुम्ही इतक्या वेळ माझं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. शुभरात्री.